युरोप ट्रॅव्हल मराठी ब्लॉग 14मध्ये बोट राईड. आमच्या हॉस्टेलच्या बाजूलाच समुद्र आहे आणि समुद्राच्या इकडे आम्हाला एक तिकीटमध्ये तिकडे बोट राईड करायला भेटतं. सो आता मी तिकडे जाणार आहे आणि तिकडे वरती जीजसचा स्टॅच्यू आहे मोठा एकदम टॉपला. त्या बाजूला आलेलो आहे ही बघा बोट आणि समोर आहे लिस्बन आणि लिस्बनच्या समोर आलेलो आहे आणि तो ब्रिज आहे. त्या ब्रिजच्या इथे जवळच मला वाटतं वरच्या बाजूला हे आहे जीजस क्राइस्टचा जो स्टॅच्यू आपण बघत होतो पाण्यामधून तो दिसतोय तिथून. मित्रांनो पॅरिसमध्ये आलो आणि बर्फ पडतोय जोरदार. हे बघा हो 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 पोर्तुगलमध्ये एकदम सूर्य होता आणि आता इथे चालायला पण होत नाही. बर्फ अंगावरती डोक्यावरती आणि समोरून येतोय बर्फ त्याच्यामुळे डोळ्या बिळ्यामध्ये पण जातोय पण एकदम मस्त आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही सगळे बघत आहात मीच तो मुंबईकर हा यूट्यूब चॅनल आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे युरोप ट्रॅव्हल मराठी ब्लॉग 14मध्ये. आणि आजच्या ब्लॉगमध्ये म्हणजे या ब्लॉगमध्ये मी करणार आहे बोट राईड. आमच्या हॉस्टेलच्या बाजूलाच समुद्र आहे आणि समुद्राच्या इकडे आम्हाला एक तिकीटमध्ये तिकडे बोट राईड करायला भेटतं. सो आता मी तिकडे जाणार आहे आणि स्विमिंग पूल वगैरे सगळं आहे. हॉस्टेलच्या रूफटॉपला आहे आता मी आणि थोड्याच वेळात जाईन. बघूया आता आरामात जाईन, थोडा आराम करतो, रेस्ट करतो. आणि मागच्या ब्लॉग्समध्ये थोडा नंबर चुकलेला आहे, 12-13 काय गडबड झालेली आहे. बट हा 14th आहे असं आता वाटतं आहे मला. बघूया ब्लॉग बनवत जाईन, एडिट करायला घेईन. ट्रॅव्हल संपल्यानंतर तेव्हा समजेल काय गडबड झाली आहे बोलताना. सो आता टाईम गेला आहे त्यात परत तर करू नाही शकत व्हिडिओ. सो जे आहे ते एडिट करीन आणि खाली नंबर टाकीन कितवा ब्लॉग आहे काय आहे. बट हा करंटली मला वाटतं 14th ब्लॉग असला पाहिजे. सो या बघूया. जातो आता खाली जातो. इकडे खालीच आमच्या खाली स्टेशनच आहे. स्टेशनमधून जाऊन त्या स्टेशनला जायचं. तिकडे एक स्टेशन आहे ते ह्याचं बोटचं स्टेशन आहे. टर्मिनल फ्लूवेल असं लिहिलेलं आहे तिकडे ते. आणि इकडे एक क्रूज राईड करू शकतो आपण आमच्या ज्या तिकीटमध्ये आहे. इकडे पोर्तो बोलतो लिस्बनचा एक डे पास येतो. त्या पासच्या यूजनी आपण बोट राईड करू शकतो, क्रूज राईड करू शकतो, ट्रॅम वगैरे आणि ट्रेन्स वगैरे हे सगळं राईड करू शकतो फ्री ऑफ कॉस्ट एका कार्डमध्ये 10 युरोमध्ये. सो बेस्ट ऑप्शन आहे. सो आता ते करायला जाईन. चला तुम्हाला भेटतो बोटीवरती डायरेक्ट. मित्रांनो क्विक अपडेट, त्या कार्डवरती आपल्याला नाही भेटत एंट्री इकडे क्रूजमध्ये. बट एक्स्ट्रा 350 युरोज म्हणजे 3.50 युरोज पे करून नवीन कार्ड घ्यावा लागतो क्रूजसाठी फक्त. बाकी तो कार्ड तुम्ही कुठे वापरू शकता लिस्बनमध्ये. आणि घेतलेला आहे मी आणि आता बसलो आहे क्रूजमध्ये. बघूया मला कुठे घेऊन जाते क्रूज. 4 क्रूज आहे तिकडे. 4 क्रूज वेगळ्या 4 डायरेक्शनमध्ये घेऊन जातात. आणि आता बघू आपण कुठे जातो. मला वाटतं समोरच्या ब्रिजच्या इथे तरी नेला पाहिजे. तो बोलला हा फेमस चौथा जो आहे ट्रिप ते फेमस आहे. 4 बोट्स आहेत. जो 4 नंबरची जी बोट आहे ती फेमस लोकेशनवर जाते. आता माहीत नाही कुठे जाते नक्की. सो बघू चला. बोटने आता या बाजूला आलेलो आहे. ही बघा बोट आणि समोर आहे लिस्बन आणि लिस्बनच्या समोर आलेलो आहे आणि तो ब्रिज आहे. त्या ब्रिजच्या इथे जवळच मला वाटतं वरच्या बाजूला हे आहे जीजस क्राइस्टचा जो स्टॅच्यू आपण बघत होतो पाण्यामधून तो दिसतोय तिथून. आता रस्ता शोधून काढतो वर जायचा कसा आणि बघूया. लोकेशन तर चांगलं आहे. पूर्ण लिस्बन दिसतं इथून. आणि हे बघा ग्रॅफिटीज, भरपूर सारे ग्रॅफिटीज आहेत. पूर्ण पोर्तुगलमध्ये तुम्हाला दिसेल ग्रॅफिटीज एकदम भरून दिसेल पोर्तुगलमध्ये. सो इकडे लोकांनी ग्रॅफिटी करून ठेवली आहे. हे बघा आणि हा एक मस्त रस्ता बनवला आहे अलॉंग द कोस्ट. मस्त चिल करायला.
जास्त काय नाही वाटतं इथे. नाही मला वाटतं आतमधून रस्ता असेल. ही जुनी फॅक्टरी वगैरे असते ना, ते बंद पडतात फॅक्टरीज, ते सगळं आहे. इकडे लोक येतात फिशिंग वगैरे करायला. हे बघ दिसतंय ब्रिज, पण तो एकदम खतरनाक दिसतोय, तुटलेला दिसतोय, रिस्की एकदम. हे लोक बसून तिकडे चिल मारत आहेत एकदम, फिशिंग वगैरे. पोर्तुगलमध्ये काय टेन्शन नाही, एकदम चिल झोन, प्रॉपर एन्जॉयमेंट. आणि हा तो ब्रिज आहे जो कुठल्या तरी US मधल्या ब्रिजसारखा दिसतो. आता माहीत नाही कुठला ब्रिज आहे जो असा दिसतोय. मे बी फेमस ब्रिज असेल, त्याच्यामुळे हा पण फेमस झाला आहे, काय माहिती. जर तुम्हाला माहीत असेल, मला आता असं वाटतं ब्रुकलिनचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या हिशोबाने जेवढं मी वाचलेलं होतं की इकडे यायच्या अगोदर की इकडे असा एक ब्रिज आहे, मला वाटतं ब्रुकलिनचा जो ब्रिज आहे तसा हा दिसतो, बट माहीत नाही. आणि भरपूर लांब आहे. तिथे लोक फिशिंग करत आहेत. ग्रॅफिटीज वगैरे भरपूर छान छान आहे, एकदम मस्त. आणि हे बघा इकडे फिशिंग चालू आहे, इकडे कोण नाही. आणि तिकडे मागे एकदम तो स्टॅच्यू आहे, म्हणजे ब्रिजच्या जवळपास तो स्टॅच्यू आहे. या बोटने मी आलेलो. आता थोडा चिल करतो इथे, बघतो म्हावरा आहे का नाही. अरे वरती एकदम जुन्या पडलेल्या प्रॉपर्टीज आहेत. या बाजूला छान आहे लोकेशन, शांतता एकदम. वरती सगळे बंगले आहेत, एकदम बंद पडलेले वाटतात. असं वाटतं लोक सोडून गेले, पूर्ण बंद पडलेलं. हा लोकेशन पूर्ण बंद पडलेला वाटतं बट शूटसाठी चांगलं लोकेशन वाटतं एकदम. ते जे जीसस क्राइस्टचं जे स्टॅच्यू आहे ते 40 मिनटं लांब आहे इकडून, त्या शिपच्या एरियाच्या इथून. आणि तेवढं लांब तर मी जाणार नाही चालत, सो इकडेच एक्सप्लोअर करीन आणि बघीन काय चांगलं आहे काय खायला कोस्टल. सो ते खाऊन मग परत रिटर्न हॉस्टेलला. आणि कारण की 7:30ची लास्ट ही आहे, क्रूज आहे, सो तिकडे जायचं पण आहे परत, नाही तर अडकून राहीन इकडेच त्याच्यामुळे बघतो आता, थोडं ट्रॅव्हल करतो इकडे पुढे वगैरे, एरिया एक्सप्लोअर करतो आणि मग खायला बसतो. चलो, पेट पूजा करणार आहोत. मे बी लास्ट मील असू शकतं पोर्तोमधलं, बट लास्टमध्ये एकदम बेस्ट असं ठेवलेलं आहे. बकलावा फिशचंच एक आयटम आहे, बकलाव असं काहीतरी आहे नाव त्याचं. आणि बघूया अजून पुढे काय काय येतं. गरम आहे. केचप वगैरह सॉस है, केचप. हाँ, थोड़ा स्पाइसी है ये, थोड़ा ये भी स्पाइसी है और केचप. थैंक यू. ऑयल भी है. यस, थैंक यू. थैंक यू. ट्राइंग. एकदम फ्रेश फिश आहे. कोस्टल असल्यामुळे एकदम फ्रेश जेवण येतं, म्हणजे फिश पकडली जाते आणि फिश खाण्यातच एकदम भलाई वाटते मला इकडे, कारण की एकदम फ्रेश असतात सगळं काही, जेवढ्या फिश आहेत तेवढ्या. आणि हे खातो आहे तर एकदम मजा येते, स्पायसी सॉससोबत थोडं. आणि फिशच आहे, फिशचा खिमा आहे, फ्राय केलेला आहे पोटॅटोसोबत. सो चांगलं वाटतं आहे. संपवतो. मित्रांनो, डिश नंबर 2 दोरात फिशचा एक आयटम आहे इकडे.
पोटॅटोज वगैरे सलाड वगैरे सगळं येतं. सो आता हा ट्राय करीन आणि बघूया, रिव्ह्यू सांगतो तुम्हाला कसा आहे. डोराट फिश आहे, सो ट्राय करतो. सलाड वगैरे पण आहे. आता मी परत चाललो आहे पॅरिसला. पोर्तुगलचा सफर झालेला आहे आणि पोर्तुगलच्या एअरपोर्टवरती असं सीन आहे, चालत जायचं एरोप्लेनपर्यंत आणि गाडी वगैरे काय नाही, गपचूप चालत या. स्वस्त तिकीट काढलं आहे तुम्ही तर चालत या गपचूप आणि एरोप्लेनपर्यंत जा स्वतःहून. जास्त लांब नाही टर्मिनलपासून, जवळच आहे. सो आता जातो. आता बघा, हा आपला एरोप्लेन आहे. सो परत जातो आता पोर्तुगलवरून फ्रान्समध्ये. पॅरिसला पोहोचून परत कामाला जायचं आहे उद्या. सो मिस करीन वॅकेशन. आणि जास्त काही नाही, एक शॉर्ट नोट सांगू शकतो की पोर्तुगलमध्ये तुम्ही फिरायला येत आहे तर बरेच जागा आहेत फिरण्यासाठी. लिस्बन आहे, पोर्तो आहे. पोर्तोमध्ये पण बरेच आजूबाजूला पण भरपूर जागा आहेत. आणि सिंत्रा एक लोकेशन आहे, मदिरा पण एक लोकेशन आहे. मदिरा रोनाल्डोचं घर आहे, म्हणजे गाव बोलू शकतो. सो तिकडे आहे सिंत्रा, मस्त कॅसल वगैरे आहे तिकडे. सिंत्रा कलरफुल कॅसल, तिकडे जाऊ शकता जर तुमच्याकडे जास्त दिवस असतील तर. माझ्याकडे जास्त दिवस नव्हते, 3 दिवस होते. 3 दिवसात जेवढं काही कवर करू शकलो ते व्हिडिओमध्ये टाकलं. आणि इकडे पोर्तोमध्ये इंग्लिश बोलतात लोक, बट लिस्बनमध्ये जास्त बोलत नाही इंग्लिश. सो लिस्बनमध्ये इंग्लिशचं थोडं म्हणजे लँग्वेजचं थोडं बॅरियर आहे. पॅरिसमध्ये आलो आणि बर्फ पडतोय जोरदार, हे बघा. हो हो हो, पोर्तुगलमध्ये एकदम सूर्य होता आणि आता इथे चालायला पण होत नाही, घसरायला होतोय फुल. गाड्या बघा, बाप रे बाप. नोव्हेंबरचा महिना चालू आहे, जबरदस्त बर्फ आहे एकदम. हे बघा, डोक्यावरती अंगावरती पूर्ण बर्फ, अंगावरती डोक्यावरती. आणि समोरून असा समोरून येतोय बर्फ, त्याच्यामुळे डोळ्या बिळ्यामध्ये पण जातोय. पण एकदम मस्त आहे. हे बघा, अजून घर लांब आहे माझं स्टेशनपासून. पूल आला आणि बर्फ वितळल्यानंतर पूर्ण चिखल होऊन जातं इथे. ही एक लफडी आहेत, पण घरं मस्त होऊन जातात. तो घसरलो होतो आता. फिनलँडला जायची गरज नाही, पॅरिसमध्ये आता फिनलँडसारखा बर्फ पडतोय.
नोव्हेंबरमध्ये, ते पण म्हणजे अजून भरपूर पडणार बर्फ. यावर्षी लवकर आलाय. फॉग फॉग. कॅमेरावरती पण बर्फ पडतोय जबरदस्त, एकदम थंड झालंय बघा अंगा विंगावरती पूर्ण. हो हे बघ, इथून अजून 100 मीटर चालायचं आहे मला, मग माझं घर येईल. हात एकदम सुन्न पडलाय. बाप रे बाप. हो हो हो. चला तर मित्रांनो, भेटतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.